तहसीलला काय तहसीलदार साहेब होते ना इथं, फोन लावा त्यांना, लावा फोन. लगे कसं तुमच्या संपामुळे हे लपडे व्हायला लागलेत नाही. त्यांचा आज किंवा उद्या जर काही आपल्या नाही आलं तर आमचं ओपन मध्ये लगेच सांग. सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न मिळेल, राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल. हो, आपल्या मराठा समाजात आहे, बाकी समाजाला त्यांनी केलंय रजिस्ट्रेशन, मराठा समाज बसले. आणि मागच्या वेळेस आहे की मुलीने आत्महत्या केली तेव्हा चंद्रकांत दादा पाटीलनी सांगितलं होतं की मुलींना इंजिनिअरिंगसाठी जी कॉलेज मला भेटते तिथं 82,000 रुपये फीस आहे, आणि जर ACBC भेटलं तर मला 10,000 रुपये माझं ॲडमिशन. 82,000 रुपये हां, जर ओपनमध्ये करायचं सर, आणि ACBC जर मला लागू झालं तर मला 10,000 रुपये लागतात. लगेच करून द्यायला होते सगळ्याच विद्यार्थी आले ना, लगेच करून द्यायला. हा मुद्दाच कोणी घेत नाही. मग आंदोलन त्यासाठी ना, आता तुम्हाला आरक्षण मिळावं म्हणूनच आहे ना. हो ते आहे, पण आता हे तात्काळ आहे ना, हे जर आता काही केलं नाही तर आमचे 2 वर्ष अभ्यास केलेलं पुढून जाईल, परत गॅप पडेल आमचा, परत अभ्यास करावा. माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही GR सारखं हे करता, 28 तारखेला एक GR आलाय, त्या GR मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लागतंय तुम्हाला, तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे. नंतर 5 जुलैला एक सर्टिफिकेट येतो, GR येतो, त्यात सांगितलं गेलं त्यात सांगितलं गेलंय की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि NCL आहे ते एका पेजवर असले तरी चालते. नंतर 14 जुलैला आणखीन एक GR येतोय, त्यात सांगतं की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे. मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं? कास्ट व्हॅलिडिटी 14ला त्यांनी एक GR काढलाय, कास्ट व्हॅलिडिटी काढायला 2-3 महिने लागतात. सध्या तहसीलमध्ये संप चालू, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, हे सगळं त्यांना ॲडमिशनच्या वेळेसच काढायचं आहे. मग सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही. रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा, पावती पण निघत नाही कारण सर्व्हर डाऊन आहेत. मग आम्ही करायचं काय? आम्हाला टाईम पण दिला नाही, 14 ते 24 हा टाईम आहे. 10 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही काय करायचं? 10 दिवस दिलेत. जरी पावतीवर ते म्हणतात पावतीवर रजिस्ट्रेशन करा, पावती रजिस्ट्रेशन कसं होणार? पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत. मग एक विद्यार्थी असताना आम्ही करायचं काय? आमचे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत. आम्ही मार्क्स मिळवलेत शिक्षणासाठी. मग सरकारने असा निर्णय का घेतला? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण आहे, पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी GR काढतात, ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं पण नाही, जरी तुम्हाला ACBC द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं EWS का बंद केलंय? EWS सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? EWS सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग आता CET सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, 4 दिवस बाकी. आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतोय. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत CET द्यावं लागेल. मग त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर ACBC साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाईम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका. दादा त्यांनी व्हॅलिडिटीला तुम्ही म्हणतात ना की 6 महिन्याची टाईम मागितला, त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल. असं नाही की ओपनमध्ये कन्वर्ट करता येईल, नाही, त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल. ते करणं नाही शक्य. माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत. मी ACBC कॅटेगरीमध्ये बसते. मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे. जर ACBC मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती. पण जर मी आज घाबरून जर ओपनमध्ये ॲडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या. 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी. 24 लास्ट डेट आहे. FC सेंटरला 25 डेट दिली, आम्हाला डेट वाढवून द्या. व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या, पण पावती लवकरात लवकर. आम्हाला पावती पण भेटत नाही. ते सरचे लोक संपावर गेलेत, मग ते संपावर गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची?
कधीपासून हा त्रास सहन करते? किती दिवसापासून मी एवढं रडते तू? 14 तारखेपासून. काय नाव तुझं कुठले कुठून आली राहते? ते सगळं जरा? माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे. मी मंगरू या गावाचे आहे. माझा तालुका घनसोंगी आहे, जिल्हा जालना आहे. मी आत्ता 12वीची परीक्षा पास झाली, त्यात मला 76.50% MST CET दिलेली आहे, JEE मेन्स दिलेली आहे, त्यात मला 70 मार्क आहे. मला मार्कवर मला चांगले कॉलेज भेटतात, पण ह्यांच्या ह्या GR जे नवीन काढते त्यासाठी मला खूप त्रास होतोय. आणि माझे घरचे पण म्हणताय की आम्ही 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. तू बघ आता. मग आता तू 1 लाख रुपये देऊ शकत नाही देऊ शकत. मग सरकारला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी SCBC, तर ते आम्हाला लागू करा. नुसतं म्हणू नका. तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला SCBC आहे, पण ते लागू करत नाही. 2019 साली पण त्यांनी असंच केलं, आता पण ते असंच करताय. आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे, मोफत आहे, हे फक्त सांगतात, लागू करत नाहीत. आणखीन पण ॲडमिशन झालेत, BCAचे झालेत, BCA झालेत, त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी. इतकं रडायला लागली तू की म्हणजे मग प्रत्येकाला डोळ्यात पाणी आहे. माझं भविष्याचा सवाल आहे. 4 वर्ष मला इंजिनिअरिंग करायची. आई पप्पा जर नाही म्हटले तर मला घरीच बसतो लागल. त्यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे. बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहोचो. आज आमदार आपले असले, मुख्यमंत्री आपला असला, तरी आपला आवाज कुणीच वरती नेत नाहीये. मला माहित होतं माझं ऑप्शन फक्त दादांपाशीच येणार आहे. मी इथं आले तर हा आवाज वरती जाईल, नाही तर मग मला तसंच बसवलेलं असतं. दादा लवकरात लवकर 4 दिवस बाकी रजिस्ट्रेशनसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.